इच्छाशक्ती बघा ह्यांची, या कंडिशन मध्ये सुद्धा त्यांना यात्रेत एन्जॉय करायला जायचं. आता मी सलोनीला आमच्या यात्रेत घेऊन चालली आहे आणि यांचं बघा आल्याच काय चाललंय दीदीचं तिचं. सलोनी या प्रोसेस मध्ये कसं वाटतंय? या चॅनल तर्फे 5,555 रुपये. या बस मधून उतरलो आणि जाऊन चौकशी केली तर पुण्याला एकही बस नाहीये इथून पुढे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमच्या गावची यात्रा, म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस यात्रा आहे आणि आज आहे बोण्याचा दिवस म्हणजेच जेवणाचा दिवस. तर बऱ्याच लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे, बरेच पाहुणे येणार आहेत, त्यामुळे खूप सारी तयारी करायची आहे आणि सकाळी सकाळी तयारी सुरू पण झालेली आहे. पण सकाळ सकाळी तुम्हाला एक महत्त्वाचं काम दाखवते. तर इकडे आमचे नारियलवाले अण्णा सकाळी सकाळी नारळ काढण्याचं काम करतायत. सगळ्यांना देऊन झाले आणि लास्टला उरली आहे मी आणि बबडी. सो आमच्या दोघींचे हे नारळ आहेत आणि आमच्या नारळाची खासियत म्हणजे हे पाणी ना स्प्राईटसारखं लागतं, म्हणजे असं एकदम जर असं त्याच्यामध्ये टेस्ट येते. सो वेगळंच आहे काहीतरी आणि सकाळी सकाळी तर ते खूपच भारी लागतंय. नारळ पाणी कितीला दिलं? 60 रुपये. 7 रुपये, फक्त 7 रुपये. 60. वाव, खरंच क्वालिटी. आणि मेन मी सकाळ सकाळी उठलं फर्स्ट टाइम पिते, तर सकाळ सकाळचं हे पाणी आणखीन टेस्टी लागते. तर आता इकडे जेवणाची पण तयारी सुरू झाली आहे. आतमध्ये व्हेज बनवायचं चालू आहे आणि नॉनव्हेजचा सगळा कार्यक्रम बाहेर घेतलेला आहे. हे घे. तर आजचं व्लॉगिंग मी स्टार्ट करत आहे, कारण माझ्याकडे दुसरं काही काम नाही. आणि विशेष म्हणजे बटाटा मी सोलला होता, सगळं मी सोललं होतं. आणि पुरणपोळीचं सकाळी केलेलं आहे जेवण. पुरणपोळी झाली, आमटी झाली आहे, भात झालं आहे. आता बटाट्याची भाजी बनवतोय आणि बटाट्याची भाजी माझा जीव की प्राण. ह्या वेळेला मला जरा रिलॅक्स वाटते, कारण मला सगळेजण म्हणतात तू नको काय करू, तू नको काय करू. आणि एकदम तो सापडलेला आहे. खाण्याचं काम झालंय सकाळपासून. आणि तो खाताना पण कसा खातो बघा आता. इथे बघा आमचा डायनोसर कसा झोपलाय. लुक हु इज हिअर. आणि यांचं बघा आल्याच काय चाललंय दीदीचं तिचं. फेस द्यायचा नसतो का? चकना देऊ का सोबत? ये हमारी पावडी हो रही है. सो आता मी सलोनीला आमच्या यात्रेत घेऊन चालली आहे. गावात तर खूप जास्त गर्दी आहे पुढे. सो आम्ही गाडी वगैरे इथे आमच्या शाळेत लावली आणि इथून आता यात्रेत निघाली. तर म्हसोबा हे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे, त्यामुळे इथली खूप मोठी यात्रा असते. आणि यावेळेला आमच्या गावच्या मंदिराचं पण रिनोव्हेशन केलेलं आहे, त्यामुळे सगळं काही खूपच सुंदर वाटत होतं. उडी मार ना बबड्या. मग तिकडे गाडीत बसणार आहे. चल. तर मनूला आणि बबडीला मस्त असं गाडीमध्ये बसवून दिलं. आणि आता मनू थोडी मोठी झाल्यामुळे ती बबडीची खूप छान केअर करते. सो त्या दोघी मस्त एन्जॉय करत होत्या. आणि त्यानंतर मग म्हटलं आपण पण थोडा पाळण्यात एन्जॉय करावा. आता आम्ही चाललोय पाळण्यात बसायला ॲट अवर ओन रिस्क. पाळण्याची कंडिशन ठीकठाक आहे ना दादा? आधीच व्हिडिओ करून ठेवतोय. आता आम्ही पाळण्यात बसलोय आणि पाळणा वरती लटकलाय. धगधग तर होते, पण खतरो के खिलाडी बनण्याचा शौक काही जात नाही. हे बघा, ही बघा सलोनी खाली एकटीच बसलीये. तर लग्न ठरल्यापासून म्हणण्यापेक्षा सलोनी पहिल्यांदाच विथ फॅमिली आमच्या घरी आली होती आणि सोबत दादा पण होतेच. सो त्यांचा छान असा मानपान, आहेर वगैरे ज्या काही गोष्टी असतात ते केल्या. कारण आता ते तसे तर आमच्या पण घरचे जावई आहेत. आणि बरेच जण मला म्हणतात की तू दादा का म्हणते. तर येस, मला असं वाटतं की जिजू म्हणण्यापेक्षा आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्याला आपण दादा म्हटलेलं बेटर आहे आणि ते एक रिलेशन खूप वेगळंच राहतं. सो मी त्यांना दादा बोलते. हळदी कुंकू तर लावली की
आणि इकडे बबडीला वाटलं की मी पण सलोनी सोबत चालली असू. ती बघा किती इमोशनल झाली आहे. मला रोज ओरडतीस. पक्का भांडणार ना? बरं नाही ग बाबा नाही. तर सलोनीला घालवलं आणि त्यानंतर इकडे बाकी पण पाहुणे वगैरे जेवायला येत होते. त्यांना जेवण वाढणं चालू होतं. तर सलोनी वगैरे आता गेलेत आणि आमच्या आत्या आलेल्या आहेत आणि नेहमी एकदम रात्र करून येतात तर दोघी पण. आणि आमचं पेशंट इकडे पडलंय बघा. हे बघा, हे माझ्याकडून सेवा करून घ्यायला लागली. हिच्याकडे आज काहीच काम नाही आणि वरून सेवा करून घेते. काय चाललंय माझं? नाही ना, काय केलंस तू? हे म्हणून मी चाललेली बघ सलोनी मावसोबत. जाऊ का? मग तू हे का असं केलंस? पक्का तुझ्याकडे बघून नाही वाटत मला. कधी असतात तिकडे सगळी राहू दे, तुम्ही तर ही लवकर येत नाही. काल तर संध्याकाळी कंटिन्यू 10-11 पर्यंत पाहुणे येतच होते, त्यामुळे आम्ही त्याच्यातच होतो. सो पुढचा व्लॉग मला कंटिन्यू नाही करता आला. बट येस, काल जेवणाचा कार्यक्रम होता त्यामुळे फक्त पाहुण्यांवरती फोकस होता. बट आज आमची मेन यात्रा असते. तर आज विथ फॅमिली आम्ही यात्रेमध्ये निघालो आहे. निम्मी मंडळी पुढे गेलेली आहेत, आई पप्पा वगैरे सगळे, आणि आम्ही सगळे आता पाठीमागून चाललो आहेत. हे बघा, आवाज देऊ बघा, इच्छाशक्ती बघा ह्यांची. या कंडिशन मध्ये सुद्धा त्यांना यात्रेत एन्जॉय करायला जायचं. मस्ती म्हणतात अंगातली. इच्छाशक्ती तर काय महत्वाचं आमच्या विना, पण यात्रा वर्षात एकदाच इथे. माझं तर किती वेळ चालणार. आणि दाबून मटण खाल्लंय दोघांनी, तिघांनी पण. मटण हे तर बघा अजून पण खाणं चालूच आहे ह्याचं. हे आता पुण्यात गेल्यावर थांबणार, तोपर्यंत कंटिन्यू चालूच आहे. वर्षातला सगळ्यात फेवरेट दिवस म्हणजे आमचा यात्रेचा असतो, जेव्हा फॅमिलीसोबत आम्ही फुल एन्जॉय करतो यात्रेत. पण ह्या वर्षीची यात्रा तर माझ्यासाठी खूपच खास होती, कारण गावकऱ्यांच्या हस्ते खूप चांगल्या प्रकारे आमच्या दोघींचाही म्हणण्यापेक्षा माझा, दीदीचा, पप्पांचा आणि भैयाचा, आमच्या चौघांचाही सन्मान करण्यात आला होता. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त मोठी. पाचेगावची कन्या भन्नाट तेजा म्हणून सर्व देशभरात फेमस आहे. जवळजवळ 3 ते 3.5 लाख फॉलोअर्स या चॅनलला आहेत व ती आज आवर्जून आलेली आहे. आणि त्यांचा सत्कार आपल्या कमिटीचे अध्यक्ष माननीय दिनकर वर्गे गुरुजी करते. तेजस्विनीने भन्नाट तेजा या चॅनल तर्फे 5,555 रुपये तिथे अभिनंदन. असेच म्हणजे प्रगती हो. यात्रेत काही ना काही दागिने बघण्याची मजा वेगळीच असते. हा, हे बघा, सध्या ट्रेंडचं पण आमच्या गावात आलेलं आहे. यात्रेमध्ये मला बरेच फॉलोअर्स पण भेटले, जे माझ्याही गावचे होते आणि बाहेरगावचे सुद्धा होते. सो यात्रेतून रिटर्न आलो, परत जेवण वगैरे सगळ्यांचं झाले. आणखीन आज पण पाहुणे येत होते, तर त्यांची पण जेवण वगैरे झाली. आणि आता जवळपास 5 वाजलेत आणि आता आम्ही परत निघालोय. तर बाकी दीदी, जिजू हे सगळे येत आहेत कारने, आणि मला आणि उत्कर्षला जावं लागणार आहे बसने. सो आता आम्ही बसने पुढे निघतो आणि परत पाठीमागून हे सगळे येणार आहेत. हे बघा पेशंट आमचं. या कंडिशनमध्ये सुद्धा यात्रा एन्जॉय केली यांनी. बबडीने तर नुसती खेळणीच खेळणी. ह्या बघा, बागा सगळ्या बबडीच्या खेळण्यानीच भरलेत. बबडी तू कुठे चालली आहे? ते कांदा चाकू घेऊन कुठे चालली आहे तू? चला उत्कर्ष शेठ. आता झोपून बस गाडीत जाऊन तिथं पण. हा ना, ह्याला मला उठवायला लागते. अरे दुसरी गाडी आली, चल चल चल, मग उठतो. आणि कुठलं? आणि आमचा मित्र मागे जाऊन झोपतोय गाडीत. तो माझा प्रोटेक्टर नाही, मी ह्याचा प्रोटेक्टर बनलीये. आम्हाला ना
डायरेक्टली कराड गाडी भेटलेली, बट म्हटलं की कराडमधून गर्दी असते म्हणून विट्यापर्यंत आलो आणि इथून आम्ही पुण्याची बस पकडणार होतो. म्हणून या बसमधून उतरलो आणि जाऊन चौकशी केली तर पुण्याला एकही बस नाही आहे. इथून पुढे 6:30 वाजलेले आहेत आणि इथून पुढे पुण्याला बस नाही. त्यामुळे परत आम्हाला त्याच बसमध्ये यावं लागले आणि होती ती जागा पण गेलेली आहे, सगळ्यात शेवटची सीट मिळाली आहे. सो इथून कराडपर्यंत असंच जावं लागणार आहे आणि मग कराडमधून पुण्याची बस पकडावी लागणार आहे. मग कसं वाटतंय पाऊस आलेला बघून? खूप वाईट. होती ती जागा पण गेली, हे पण नाही ते पण नाही. तर आता आम्ही कराड बस स्टेशनला पोहोचलोय. आता इथून पुण्याची बस शोधतोय, डायरेक्टची भेटावी, महत्त्वाची म्हणजे जागा भेटावी एवढीच इच्छा आहे. चुकून पण ना 7च्या पुढे कराडपासून पुण्याला ट्रॅव्हल करत असाल तर ते करू नका, कारण आम्ही जवळपास 7:15 इथे पोहोचलो आणि आता 8 वाजून गेले तरी पण पुण्याची बस नाही आलेली आहे. मगाचपासून आम्हाला इथं सांगितलं जातं आहे की 7:45ला बस येईल, 7:45ला बस येईल आणि आता जवळपास 7:15 वाजले तरी पण आम्हाला बस भेटत नाही आहे. तर बघूया कधी भेटते. तर आता गाडी साताच्या थोडीशी अलीकडे जेवणासाठी थांबली आहे आणि आता जवळपास 9 वाजून गेलेत आणि सातारा पण क्रॉस केलेलं नाही. सो आम्हाला पुण्यात पोहोचायला जवळपास 12 तर वाजणारच आहे. त्यामुळे मी म्हटलं काहीतरी लाईट खाऊन घ्यावं. तसं तर भूक नाही आहे, बट पोहोचायला लेट होणार असं थांबलं. मग काय बोलाल, पुलाव आणि बिर्याणीतला फरक सांग. दोनमध्ये भात येतो. फरक विचारलाय या. आता 12:15 वाजलेत आणि आम्ही कात्रजला पोहोचलो आहे. म्हणजे कात्रजजवळ आमचा जो स्टॉप आहे आणि भैया पण आलेला आहे. सो आता 12:15 वाजलेत आणि आम्ही घरी पोहोचलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, आज संपूर्ण ट्रॅव्हलिंग मी साडीमध्ये केले आणि यस, मी कम्फर्टेबली विअर करू शकते हे मला कळालं. बट जाऊ द्या, जोक्स अपार्ट. तर आजचा हा ब्लॉग पण मी इथेच एंड करते. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.